नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाला आरक्षण मागत होते ओबीसी मधनं, त्यांच्या कालचा दिवस फार महत्वाचा ठरलेला आहे आणि आंदोलन मागे झालेलं आहे. आता ते आंदोलन मागे कोणत्या गोष्टींबाबत झाल्या, कोणत्या कारणाबाबत झालेलं आहे, त्याचे सगळे म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या काय होत्या आणि सरकारने त्यांना काय उत्तर नेमके दिलेले आहे, त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण खूप लोकांनी काल ट्विट केलेलं होतं किंवा कालच्या बातम्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालेलं असेल. तर त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. तर बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय. तर पहिली ज्यांची मागणी होती मनोज जरांगे पाटलांची, हैदराबाद गॅजेटेड लागू करा किंवा लागू करावं. ठीक आहे. अशी त्यांची मागणी होती. सरकारनं उत्तर दिलेलं आहे की हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिलेली आहे. तत्काळ लागू करणार, GR काढणार. ठीक आहे. म्हणजे जे हैदराबाद गॅजेट आहे ते लागू करण्याची मान्यता जी ते उपसमितीने दिलेली आहे आणि ते तत्काळ प्रभावात लागू करण्यात येणार आहे आणि त्याचा GR सुद्धा काढणार येणार आहे, असे ते सरकारनं त्यांना उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, पुढची मागणी होती सातारा संस्थान GR काढा. तर सातारा संस्थान GR काढा ही त्यांची मागणी होती मनोज जरांगे पाटलांची. त्याच्यावर सरकारचं उत्तर होतं, औंधा आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत, 15 दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबजावणी केली जाईल, GR काढला जाईल. ठीक आहे. 15 दिवसाचा वेळ येते गव्हर्नमेंटने मागितलेला आहे. त्यानंतर आहे आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. ठीक आहे. तर आंदोलकावर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते सरसकट मागे घेण्याचे आहे, बिना शर्त मागे घ्यायचे आहे, असे सांगितण्यात आलेलं आहे. सरकारचे उत्तर आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार, शासन निर्णय जारी करण्यात येईल. सप्टेंबरच्या शेवट जे आहे, शेवटपर्यंत सगळे गुन्हे जे असेल ते मागे घेण्यात येणार आहे, असं सरकारने उत्तर दिलेलं आहे. याच्यानंतर आम्हाला कायद्यात बसणारं आरक्षण द्या, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं. तर सरकारचं उत्तर होतं, सरकारचं उत्तर, मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीचे अंतिम मसुदा तयार केलेला आहे. ठीक आहे. आम्हाला कायद्यात बसणारं आरक्षण द्या असं मागं म्हटल्यावर, म्हणजे ओबीसी मधनं आरक्षण द्या असं म्हटल्यावर, आणि ते सुद्धा कायद्यात बसणारं असायला हवं. याच्यावर सरकारचं उत्तर होतं की मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केलेला आहे, लवकरात लवकर त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. मराठा कुणबी एक आहे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं. तर सरकारचं उत्तर होतं, किचकट आहे, त्याला वेळ लागेल, कमीत कमी 1 महिना सुद्धा, 1 महिना तरी त्या कामाला लागू शकतो, असे सरकारने सांगितलेलं, म्हणजे किचकट प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, सगळे सोयऱ्याचा निर्णय घ्या म्हणालो, म्हणजे मराठा कुणबी एक आहे त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्याचा निर्णय घ्या म्हणालो, असं त्यांनी म्हटलं होतं. सरकारच्या उत्तर, याला वेळ लागेल, 8 लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे. ठीक आहे. 8 लाख चुकीच्या नोंदणी करण्यात आल्या, त्यामुळे वेळ लागणार आहे, असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे, सरकारने क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या, सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या, असं जयरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं. त्यावर सरकारचं उत्तर होतं, गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. ठीक आहे. गावातील असो, नात्यातील असो, कुळातील असो, लोकांची चौकशी केल्यानंतर जे आहे ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येईल, असं सरकारने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो काही बाबी आहेत, काही गोष्टी आहेत. तर आता बघूया याच्यानंतर काय नेमकी प्रक्रिया होते. चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.